कास्ट्राईब शिक्षक संघटना सोलापूर यांच्या वतीने विविध पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले। कास्ट्राईब शिक्षक संघटना सोलापूर व जिल्हा परिषद बहुजन प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर व उमाई सामाजिक बहुउद्देशीय संस्था सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 3 जानेवारी ते 12 जानेवारी या कालावधीत राष्ट्रमाता जयंती महोत्सव 2024, राष्ट्रमाता लेकी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षक, गुणवंत डॉक्टर, गुणवंत पत्रकार, गुणवंत जिल्हा परिषद कर्मचारी पुरस्कार वितरण सोहळा व वक्ते आयु तुकाराम जाधव सर यांचे व्याख्यान रविवार दिनांक 7 जानेवारी 2014 रोजी सकाळी 10 वाजता निर्मलकुमार फडकुडे सभागृह डी सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे। 6 डिसेंबर 2023 रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। राष्ट्रमाता जयंतीची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 10 डिसेंबर 2023 रोजी महिलांचे भव्य आरोग्य तपासणी शिबिर शिवाजी अध्यापक विद्यालय नेहरूनगर येथे घेण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय वैशालीताई उबाळे, जिल्हाध्यक्ष समता सैनिक दल सोलापूर हे लाभले। या प्रसंगी जिल्ह्यातील सर्व क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेल्या महिलांना सावित्रीची लेक, फातिमा की बेटी, जिजाऊची लेक असे स्वतंत्र पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे। तसेच जिल्ह्यातील आदर्शवत काम केलेल्या मान्यवरांना वरील विषयाप्रमाणे सन्मानित करण्यात येणार आहे। नवीन कॅलेंडर वर्षानिमित्त सर्वप्रथम सगळ्यांना राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या सोलापूर जिल्हा समितीच्या वतीने शुभेच्छा देतो। येत्या 22 जानेवारीला अयोध्येमध्ये श्रीरामलल्लाचा प्रतिष्ठापना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे। या सोहळ्यात सरसंघचालक मोहनजी भागवत, अन्य संत मंत धर्माचार्य, राष्ट्रांचे प्रतिनिधी, सर्व क्षेत्रातील मान्यवर यांनाही आमंत्रित केलेलं आहे। या सोहळ्यानिमित्त आपण सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये इथे आज 1 जानेवारी ते 15 जानेवारीपर्यंत सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये 5.5 घरांमध्ये घरसंपर्क अभियानाचा आपण शुभारंभ केलेला आहे। या अभियानामध्ये प्रत्येकाच्या घरी आयोजन आलेला अक्षता, तिथून आलेलं निमंत्रण पत्रिका आणि रामाचा फोटो असं छायाचित्र आपण सगळ्या घरामध्ये पोहोचवणार आहोत। या सगळ्या कामासाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये 12,000 रामसेवक कार्यकर्ते, महिला भगिनी, माता भगिनी यांचाही सहभाग राहणार आहे। या अभियानाच्या निमित्तानं गेल्या 10 डिसेंबरला सिद्धेश्वर रामेश्वर ग्रामदेवत मंदिरामध्ये आयोजन आलेलं अक्षता कलशाचं पूजन झालं। या अक्षता पूजनानंतर सोलापूर शहरातील वस्त्या, ग्रामीण भागातील घरं म्हणजे वाडे, तांडे आणि गावं या ठिकाणी आपण अक्षता कलशांची मिरवणुका काढल्या। ही संख्या जवळपास 550 गावांपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत आणि जवळपास 1.5 लाख रामभक्त ह्या सगळ्या अभियानामध्ये सहभागी झाले आहेत। ह्या अभियानाच्या निमित्तानं येत्या 22 जानेवारीला आपल्या घरांमध्ये, मठ मंदिरांमध्ये, सार्वजनिक ठिकाणी दीपोत्सव साजरा करायचा, मोठी दिवाळी साजरी करायची आणि घरांवर पताके लावायचे आणि सगळं वातावरण जे आहे देशभरामध्ये रामलल्लाचं वातावरण निर्माण करून या अभियानाला आपण यशस्वीता दाखवायची आहे। आणि पुन्हा एकदा आपल्याला ज्यावेळी जसं अयोध्येमध्ये राम अवतरले होते त्यावेळी जशी आपण दिवाळी साजरी केली तशा प्रकारे दिवाळी आपण 22 जानेवारी सर्वत्र साजरी करायची आहे। तांदूळ किती, अक्षता किती वाटप करणार आहे? अक्षतासाठी जे आपण अयोध्येत आलेल्या अक्षता ज्या आहेत त्या अक्षताचे आपलं एक पाऊच निर्माण केलेलं आहे, पाऊच पुढी तयार केलेली आहे, ते पाकिटं आणि अयोध्येत आलेलं निमंत्रण पत्रिका आणि रामाचं छायाचित्र असं त्याच्यामध्ये सहभाग राहणार आहे। किती अक्षता तांदूळ असणार? ही संख्या जवळपास 3.5 टनापर्यंत ही संख्या तांदूळ अक्षताची संख्या जी आहे म्हणजे किलोमध्ये नाही, 5,60,000 5.5 लाख घरापर्यंत आपण ते पोहोचवण्याचा आपला मानस आहे। त्यासाठी 12,000पेक्षा जास्त कार्यकर्ते हे शहर आणि जिल्ह्यात काम करत आहेत। SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।